नमस्कार. मी आज करते कैरीचं लोणचं. हे 1 किलो कैऱ्या घेतल्यात. आता त्यातली म्हणजे मला आणून 2-3 दिवस झाले. पांढरे शुभ्र आतनं असेल त्याचं करायचं लोणचं. हा जरा थोडासा मऊ वाटतोय. पण हे चिरून फोडी करून घेते, मग पुढचं दाखवते. हे बघा मी फोडी करून घेतल्यात, आंबा चिरून घेतलाय. पण 2च आंबे चांगले निघाले पांढरे शुभ्र. 2 पिकायला लागले, म्हणजे पिवळे झाले म्हणून ते नाही घेतले. आता हे 2च घेतले. 2 एवढंच करते. हे काही वर्षाचं लोणचं नाही आहे. आता बाकीचं दाखवते. आता मी इथं ना हे बघा मोहरीची डाळ घेतली. ही साधारण 5 चमचे आहे, म्हणजे 30 ते 40 ग्रॅम आहे. मी दुपारी उन्हात ठेवली होती चांगली. आता ती थोडीशी भाजून घ्यायची. भाजून घ्यायची म्हणजे त्याचं मॉइश्चर जे असेल उन्हात ठेवलं मग ऑलरेडी ती चांगली वाढली, उन्हाने चांगली कापली. पण तरी थोडंसं त्याचं जे मॉइश्चर आहे त्याचं काढून घ्यायचं. गॅस गेला बारीक केला. त्याला काही तेल नाही घातलं, नुसती कोरडी भाजून घ्यायची. आता मी डिशमध्ये काढून घेते. मी थोडी जास्त घेते, पण 1 किलोला 50 ग्रॅम घ्यायचं. अर्धा किलो आहे कैऱ्या आंबे म्हणजे. पण आम्हाला खार खूप आवडतो लोणच्याचा, म्हणून मी जर मोहरीची डाळ जास्त घालते, म्हणजे खार भरपूर येतो. आता याच्यातच पाव चमचा हिंग घेतली गरम करून. हिंगाचं नक्की भाजून घ्या फ्रेंड. त्याच्यात हे असतं मॉइश्चर असतं हिंगात, आणि भाजलं की त्याचा वास आणखी वाढतो आणि लोणचं खराब नाही होत. तरी तुला भाजली घेतली ती. यातच मी अर्धा चमचा हळद घालते. आणि इकडे काढून घेते. यातच मिरची पूड घालते. एक क्षणभर 1 मिनिट फक्त हे करेल. 1.5 चमचा घालते, कारण मिरची पूड घरची आहे, तिखट आहे. गॅस बंद केला. त्यातलं फक्त मॉइश्चर गेलं पाहिजे. एक अर्धा मिनिट सुद्धा एवढं सुद्धा लागत नाही. म्हटलं कडलं गरम आहे तोपर्यंत त्याच्यात घालून घ्यायचं. मिरची पूड म्हणजे तिखट तुमच्या आवडीनुसार किती घाला. काही कडलं मी धुवून घेतलंय, कारण ते मिरची पूड आणि हळदीचं ते करपेल म्हणून. काही अजिबातच आंबट नाही आहे, त्यामुळे मी 1.5 चमचाच घालते मी. मीठ पण भाजून घ्यायचं, म्हणजे त्याचा अजिबात ओलसरपणा त्या मिठाचं जायला पाहिजे. आता मी कडलं धुवून घेतलं ते मिठाचं, आणि परत आता तापवलं. त्याच्यात मी मेथी तळून घेते. मी अर्धा चमचा 5 ते 7 ग्रॅम आहे साधारण. आता मी काढून घेते. आता ही आपण मोहरीची डाळ भाजून घेतली होती, ती थोडी गार झाली. आता मी त्या मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेते. अशी घातली ना तर खूप पातळ होतं, त्याला दाटसर पण आहे तिथे खायला, म्हणून मी कायम मिक्सरमधनं काढून बारीक करून घेते. आणि थोडीशी एवढी ठेवते अशी जरा दाटसर. आणि मेथी तळली ना
घालते ठीक आहे. हां त्याच्यातच घालते. आता मी मिक्सरमधून काढून घेते पावडर करून. आता पण लोणच्याला घालण्यासाठी फोडणी करते मी. तर ते ह्याचं थोडंसं तेल आहे तेच तसंच ठेवते. तेल तापतंय. मोहरी घालते 1 चमचा. आपण हिंग आज घातलाय त्यामुळे थोडासा हिंग घालायचा, अगदी 1 चमचा. फोडणी दिलेला हिंग वेगळा लागतो चव त्याची, अजून खमंग लागतं लोणचं. आणि 1 चमचा हळद. आता हे थंड होऊन देऊया आपण मोहरी, तोपर्यंत हे सगळं मिक्स करूया आपण. ते मोहरीची डाळ हे सगळं मी भाजेल आपण. एक कैरीची पोळी, मीठ, हळद, हिंग, लाल तिखट, मोहरीची डाळ आणि मेथी एकत्रच केलेलं आहे. आता हे सगळं मी मिक्स करून पोळींना लावून घेते. आणि बरणी, काचेची बरणी मी धुवून वाळवून घेतली उन्हात चांगली. हे आधी सगळं मिक्स करायचं. मीठ प्रमाणातच घालायचं. खारट असेल तर ते जात नाही लोणचं अजिबात खायला. आणि खारट मीठ अति मीठ घालण्याची गरज नसते. लोणची वर्ष 2-2, 3-3 वर्ष टिकतात माझी लोणची. तिखट तर काढून ठेवलं होतं. मला वाटलं जास्त होईल तिखट. आता जो मसाला केला आहे मी मिक्स केलेला आहे सगळा मसाला. तो थोडासा मी 1 चमचा, अर्धा चमचा बरणीत आधी घालून घेतो खाली. हे बघ. आणि आता पोळी सगळ्या मिक्स करायच्या. मीठ लोणच्याला प्रमाणात असेल ना तर ते चांगलं लागतं लोणचं. आणि पोळी त्याच्यात बघायची. बरं फारच कमी झालं ठीक आहे. आता पुरतं आपलं तेवढंच. पण कैरी एकदम छान आहे. अगदी आंबट नाही, अजिबात पायरी आंबा आहे, अजिबात आंबट नाही कैरी. आणि कोरड्या पण खूप ते बाट धरायला लागलेली आहे. उद्या मी खारातली मिरची पण टाकणार आहे. मिरचीचं हिरव्या मिरची आणि लिंबूचं लोणचं. हिरवी मिरची, लिंबू. असं मिक्सरमधून काढून घेतील मोहरीची डाळ की ही दिसतात. ही ठेवली होती ना डाळ, ती पण घालते. जरा आंब्याचं लोणचं चांगलं लागतं.
मला प्रचंड लोणची आवडतात. लिंबाचं जास्त आवडतं आणि हे आंब्याचं पण आवडतं, पण लिंबाचं जास्त आवडतं मसाल्याचं लोणचं. ते खरं मला दाखवायचं होतं, पण तेव्हा नाहीच, मी यावर्षी केलंच नाही. आता गोड करणार आहे, गोड करताना करीन त्याचा व्हिडिओ. लोणचं केलेलं आहे मी, फक्त ते मसाल्याचं नाही आहे. उरलेला मसाला सगळं घालून टाकायचं. आणि झाले बाबा पोळी घालून. आता हे दाबून घ्यायचं, म्हणजे ते पोळी एकमेकाला चांगलं चिकटून व्यवस्था होते. आता मी 1 किलो म्हणून 1 किलोची भरणी घेतली होती, पण आता अर्धा किलोच आहे भरणी. त्यामुळे मला दिसत असेल असं मी हाताने दाबते बोटाने. आणि आता हे मी झाकून ठेवते, झाकण लावून ठेवून देते. तेल लगेच घालायचं नाही, जरी गार गार झालेलं आहे तेल म्हणजे फोडणी, पण लगेच घालायचं नाही, कारण त्याला थोडंसं रस सुटला पाहिजे, म्हणून मी आता नंतर घालीन. आता मी अशीच भरणी ठेवून देते आणि मग फोडणी घालताना तुम्हाला दाखवते परत. आणि आता आपल्याला 3ऱ्या दिवशी, म्हणजे आज केलं मी 2 दिवसांनी हलवायचं, तोपर्यंत मस्त रस पण भरपूर सुटतो, खार पण छान होतो दाटसर. लगेच जर तेल घातलं ना तर मग खार कमी होतो, कारण त्याला क्रिया मीठ आणि तिखट मीठ असं होऊन पाणी सुटायला पाहिजे ना थोडं. माझी पद्धत अशी आहे, त्यामुळे मी थोड्या वेळाने घालते, जरी फोडणी गार झाली असली तरी. चला आता ठेवून देते मी लोणचं आणि मग फोडणी करताना दाखवते घालताना. हे बघा लोणच्याला किती खार सुटलं आहे. म्हणून लगेच मी तेल घालायचं या फोडणी घालायची. हे बघा आता मी घालते. हलवते आता. आज असं केलं ना की भरपूर खार सुटतो. हे बघा मी लोणचं काढले बाउलमध्ये, कसं झालंय, इतका सुंदर वास येतोय. फक्त अजून साल त्याची जी कैरीची आहे ती कठीण आहे खूप, ती नाही मऊ झाली, पण बाकी मस्त झालं लोणचं. आणि खार बघा किती, आपण ती मोहरीच्या मिक्सरमधनं काढलेली ना, त्यामुळे खार बघा किती छान आलं दाट असा. आणि हे लोणचं वर्षभर टिकतं. मी 2च आंब्याचं केलं म्हणून माझ्या पद्धतीने करून बघा, तुमचं लोणचं वर्ष काय 2 वर्ष टिकेल. माझं मागच्या वर्षीचं लोणचं अजून आहे. आणि चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन क्लिक करा आणि माझ्या रेसिपी लाईक करा.